सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर इथं ही सकाळी मॉर्निंगची वेळ होती. तर इथं मी जी कापूर जाळण्याची मशीन बोलवलेली आहे, तर इतकी छान आलेली ती आणि इतका सुगंध येतोय म्हणजे त्याच्यात जो धूप आहे ना, तर तो एकदम फास्ट जळतो. तर तुम्ही नक्की ऑर्डर करा तुम्हाला करायची असली तर. तर इथं सकाळी सकाळी माझे मशीनला कपडेसुद्धा लावून झालेले, कारण आता सध्या इतका पावसाचं वातावरण म्हणजे आज सध्याही पाऊस पडतोय बाहेर. तर त्याच्यामुळं काय होतं आहे मशीनलाच कपडे लावावं लागतात. तर मी मशीनला कपडे लावून दिले आणि इथं मला आहे ना थोडंसं माझ्यासाठी ना मला नाश्ता बनवायचा होता, कारण देवांश आल्याच्या नंतरच मी जेवण करते. तर मग 1-1:30 वाजून जातो. तर मग मला तोपर्यंत भूक लागते. तर मग मी इथं माझ्यासाठी नाश्ता बनवत होती. तर इथं मी ना 2 चमचे तर इथं मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये 1 चमचा आहे ना बेसन पीठ ॲड केलं. त्याच्यामध्ये कांदा बारीक कट केलेला कांदा ॲड केला. त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड केली. सांबार ॲड केला आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये 3 चमचे जवळपास मी दही ॲड केलं आणि चवीनुसार मीठ. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथं मी माझ्यासाठी एक सिंपल असा हा तांदळाचा म्हणजे तांदळाचं पीठ असतं ना, तर त्याचा सिंपल असा डोसा बनवत होते माझ्यासाठी. तर त्याला डोसाही म्हणता येईल किंवा जो त्यावेळेस त्याला आपण धिरडंसुद्धा म्हणू शकतो तांदळाचं. तर इथं मी चांगलं ते मिक्स करून घेतलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण आपण त्याच्यामध्ये दही ॲड केलेलं आहे आणि ते 5-10 मिनटं चांगलं सेट होऊ द्यायचं. त्याच्यानंतर मग मी चांगलं सेट होऊ दिलं आणि त्याच्यानंतर मग मी तवा घेतलेला आहे. तर हा तवा माझ्याकडं 15 वर्षापासून म्हणजे 15 वर्षापूर्वीचा तवा आहे हा माझ्याकडं. तर तो खूप खराब झालेला आहे. पण त्याच्यावर आहे ना तर छान येतात डोसे. तर त्याच्यामुळं काय होतं मला तो काही बदलण्याची इच्छा होत नाही. तर पाहिल मी आता नक्की दुसऱ्या वेळेस की एखाद्या वेळेस मी नवीन दुसरा घेऊन घेईल. तर इथं मी सिंपल असा हा माझ्यासाठी ना डोसा बनवला. तर तर खाण्यासाठी ना इतका टेस्टी झाला होता. तर खूप छान झालेला होता म्हणजे खाण्याच्या चवीला पण इतका छान लागला तो. तर तुम्ही एखाद्या वेळेस मुलांना जर दुपारच्या टायमात भूक लागली, समजा एखाद्या वेळेस आपल्यालाही भूक लागली, तर आपण झटपट असा डोसे समजा सिंपल पद्धतीनं बनवू शकतो. तर इथं माझा डोसा एक बनवून झालेला होता. तर इतका छान लागला, मला पण खूप आवडला. तर चला मी दुसरा हा बनवून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी परत दुसरा ॲड करून दिला. कारण मी 2च बनवले माझ्यासाठी. मी काही जास्तीचे बनवले नाही, कारण मग खाण्यासाठी कोणी नव्हतं. तर मी साधे सिंपल माझ्यासाठी 2 असे हे सिंपल धिरडे बनवले आणि चला इथं माझे 2 धिरडे बनवून झालेले. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. तर चला मी आता नाश्ता करते आणि नाश्ता झाल्याच्या नंतर तुमच्यासोबत परत बोलते. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर चला आज माझे सगळे कामावरून झालेले आणि देवांश पण स्कूलमध्ये गेलेला आहे. तर मला आता देवपूजा करायची होती, पण जो मंदिराच्या वरती जो बॉक्स बनवला ना, तर म्हटलं चला आज आपण तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते मी तो कसा बनवला. आणि माझं त्याच्यामध्ये जे आपलं सामान आहे ना रेग्युलर मी जे वापरते, तर ते त्याच्यामध्ये व्यवस्थित बसलेलं आहे. तसं माझं दुसरं सामान आहे ना देवाचं, तर जी कोठी असते ना मी त्याच्यामध्ये ठेवून दिलेले आहे. मला ज्याचं काही रेग्युलर काम पडत नाही, तर ते मी व्यवस्थित दुसरीकडे ठेवून दिलेले आहे. पण जे आपण रेग्युलर कामात पडतं तर ते त्या बॉक्समध्ये ना व्यवस्थित बसलेलं आहे. तर मला आता देवपूजा करायची होती, तर म्हटलं चला आपण आहे ना ताईंना तो बॉक्स दाखवूया कसा बनवला. तर चला मग. तर इथे ना हा बॉक्स बनवून दिला त्यांनी. तर हे बघा याच्यामध्ये ना माझं पूर्ण सामान बसलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. इथं मला जे जे मी रेग्युलर वापरते ना, तर ते सगळं सामान मी इथं ठेवलेलं आहे. याच्यामध्ये कापूर आहे, खडीसाखर आहे, रांगोळ आहे आणि फुलवाता पण ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. इथं मी वात बनवून घेतलेली आहे, जी दिव्यात घालतो ना आपण त्या वाता. इथं हे पावलं आहे, म्हणजे याच्यात सगळं सामान आहे ना मला जे लागतं दररोज, तर ते इथं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि त्या दिवशी मी केंद्रात गेली होती ना, तर तिथून हे गोमूत्र आणलेलं आहे केंद्रातलं. तुम्हाला दिसत असेल हे श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे त्याच्यावरती. आणि इथं देवाचे जे कपडे असतात ना, तर ते ह्या बॉक्समध्ये ठेवलेले. आणि आपण जे चौरंगावरती टाकतो देवाच्या मंदिरात टाकतो, तर ते कपडे इथं ठेवलेले. आणि मला ज्या समजा पोथ्या लागतात, जी पोथी मी वाचते समजा, मला ज्या नेहमी त्याचं काम पडतं, तर तिथे खाली बॉक्स आहे, तर त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तर इथं हा असा बॉक्स बनवून घेतलेला आहे मी.
तुम्हाला दिसत असेल. मी थोडासा तुम्हाला लांबून दाखवते. तर एवढा हा बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी एक छोटासा असा हा प्लॅन्ट लावलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. तर खूप सुंदर झालेला आहे तो. आता त्याला छान पानं आलेले आहे. ही इथं त्याला एक नवीन पान आलेलं आहे. तर चला मी आता आहे ना देवपूजा करते. तर चला मी तुम्हाला बॉक्स दाखवला कसा बनवलेला आहे. तर चला मला आता देवाची पूजा करायची आहे, कारण देवाशी यायची वेळ होते मग, आणि तो आला ना तर मग त्याच्यानंतर त्याचं जेवण, माझं जेवण, मग याच्यात खूप सारा वेळ जातो. तर चला मी आता देवपूजा करून घेते आणि देवांश आला ना त्याच्यानंतरच तुमच्याशी बोलते. तर चला माझी नेमकीच देवपूजा झाली आणि देवांची स्कूल बससुद्धा आलेली होती. तर इथं बाहेर दिसत असेल तुम्हाला सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे, कारण 2 दिवसापासून एवढा पाऊस पडतो आहे. तर ज्या स्कूटी शिकवणाऱ्या ताई ना, तर त्यांनी मला आज लवकर बोलवलेलं आहे. तर मला आज क्लासलासुद्धा लवकर जायचं आहे. तर इथं देवांश आलेला आहे. तर चला आता आम्ही जेवण करतो आणि त्याच्यानंतर मला स्कूटीच्या क्लासला लवकर जायचं आहे. तर इथं मी स्कूटीच्या क्लासलासुद्धा आली होती, कारण आता दुपारचे जवळपास 3:30 वाजलेले होते, म्हणजे 3:30चा टाईम होता हा. तर इथं मी 3:30 वाजता आले आणि त्याच्यानंतर मग 4:30 वाजता आहे ना, तर देवांचे पप्पा इथूनच जातात घरी. तर मग मी त्यांच्यासोबत परत घरी गेले होते. पण इथं ज्या शिकवणाऱ्या ताई ना, तर तेवढ्या छान पद्धतीनं आपल्याला गाडी शिकवतात. 1-2 वेळेस माझ्याकडून सुद्धा गाडी पडलेली आहे, पण त्या बिलकुल म्हणजे अशा रागवल्यासुद्धा नाही. आणि जी शिकवण्याची पद्धत आहे ना त्यांची, तर ती पण सुद्धा स्टेप बाय स्टेप शिकवतात. अशी घाई नाही करत त्या शिकवायला. तर त्यांनी मला गाडी शिकवली, तर मला एवढं छान वाटलं, कारण मी खूप दिवसापासून गाडी शिकण्याचा प्रयत्न करत होते. कारण 2-3 वेळेस आहे ना, मला देवांच्या पप्पांनी ना एका ग्राउंडवर सुद्धा नेलं होतं गाडी शिकण्यासाठी, पण माझ्याच्यानं काही ती गाडी शिकल्या जात नव्हती. म्हणजे मला गाडीचं वजनच तोलत नव्हतं. तर मला इतकं छान त्यांनी गाडी शिकवली, तर मला इतकं छान वाटलं. आणि त्यांनी जवळपास 80-85 बायांना गाडी शिकवली एका वर्षाच्या आत. आणि सगळ्याजणी स्कूटी चालवायला लागल्या. असं नाही की कोणी शिकलं नाही बा स्कूटी, सगळ्या शिकल्या आणि सगळ्याजणी चालवायला पण लागल्या. आणि विशेष म्हणजे त्यांनी मला 15 दिवसातच गाडी शिकवली. म्हणजे असे खूप दिवस झाले असं पण नाही. म्हणजे त्यांनी मला 15-20 दिवसात म्हणजे पूर्ण गाडी मी व्यवस्थित चालवायला लागली. तर आपण कसं एखाद्याकडून काही गोष्ट शिकली आणि आपल्याला त्यांनी शिकवली, तर आपल्याला इतकं छान वाटतं आणि त्या व्यक्तीबद्दल आपल्याला खूप प्रेम असं तयार होतं. तर मला त्यांना म्हणजे मनापासून धन्यवाद की त्या ताईनं मला गाडी शिकवली. कारण इथं कसं पैशाचा विषय नसतो, कारण आपण कितीही पैसे दिले तर एखाद्या वेळेस आपल्याला ती वस्तू म्हणजे ती गोष्ट आपल्याला करता येत नाही आणि खूप प्रयत्न करूनही ती गोष्ट आपल्याला जमत नाही. तर माझं म्हणजे मी खूप वेळेस प्रयत्न केलेला आहे गाडी शिकण्याचा, पण मला म्हणजे गाडी शिकल्या जातच नव्हती. पण मला त्या ताईनं गाडी शिकवली, तर इतकं छान आणि व्यवस्थित त्यांनी मला गाडी शिकवली. कुठं ब्रेक दाबायचा, कुठं म्हणजे एक्सलेटर वाढवायचं, ह्या पद्धती पण त्या व्यवस्थित आपल्याला शिकवतात. तर ज्यांना कोणाला क्लास लावायचे असले तर तुम्ही ह्या ताईकडं नक्की लावू शकता. आम्ही ज्या एरियात राहतो त्या एरियात जर कोणाला क्लास लावायचे असले तर तुम्ही म्हणजे 100% ह्या ताईकडं क्लास लावू शकता. ज्यांना गाडी शिकण्याची उम्मीद राहिलेलीच नाही की आपण आता गाडी शिकू शकत नाही, तर ते नक्की क्लास लावू शकता. तर इथं मी घरी आले होते आणि घरी आल्याच्या नंतर आहे ना एक पार्सल आलेलं होतं. देवांशच्या पप्पाने ना बेडरूममध्ये एक लॅम्प बुक केलेला होता, तर तो लॅम्प आलेला होता. तर तो एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये आलेला होता. तर इथं मी तेच खोलते घरी आल्याच्या नंतर. तर खूप मोठा आलेला होता, म्हणजे बॉक्स तर एवढा मोठा होता त्याचा. तर आणि इतका छान आलेला होता आणि इतका सुंदर पण दिसत होता तो. तर मी तुम्हाला तो पूर्ण लावल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला परत दाखवणार की तो कसा दिसत होता. तर त्यांनी लाईटसुद्धा दिलेला आहे त्याच्यासोबत. तर इथे मी तो लाईटच लावून घेत होते आणि मी नंतर पाहिले आम्ही, तर त्याला स्क्रू पण दिलेले होते त्यांनी. इथं हे स्क्रू मग नंतर देवांच्या पप्पाने ना ते फिट करून दिले, कारण ते त्याच्या एकावरती एक असं स्टँड टेकवल्यासारखं आहे ना, तर त्याच्यामुळं ते असं पडू नये म्हणून त्यांनी तिथं स्क्रू दिलेले होते. आणि तुम्हाला इथं बाजूला ड्रिल मशीन दिसत असेल, तर ही ड्रिल मशीन पण आमची घरचीच आहे. म्हणजे देवांशच्या पप्पाने ती ऑनलाईनच ऑर्डर केलेली होती, कारण आपल्याला बऱ्याच वेळेस खिळे ठोकायचं काम पडतं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टीसाठी आपल्याला दुसऱ्यांना बोलावं लागतं. तर आणि येत पण नाही वेळेवर. विशेष म्हणजे आपण जेव्हा फोन लावतो तर तेव्हा ते कधीच येत नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी ऑनलाईन बुक केली आणि ती इतकी छान आलेली ती मशीन. तर इथं लॅम्प लावून झालेला आहे, तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा इतका सुंदर लॅम्प आलेला आहे तो. तर चला इथं लॅम्प लावून झालेला आहे आणि तिथं मी थोडेसे मग डेकोरेशनसाठी थोडेसे हे इथं शोपीस ठेवलेले होते डेकोरेशनचे.
तर चला ताईंनो, मी ना आजचा व्हिडिओ आहे ना इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, हेल्दी खा आणि स्वस्त राहा.